प्रताप सरनाईक साहेब, ठाणं म्हणजे शिंदेंचा गड अशा स्वरूपात ठाण्याकडे बघितलं जातं आणि मग कल्याण डोंबिवलीचा मतदारसंघ असेल, ठाणं असेल, मग लोकसभा मतदारसंघ असेल श्रीकांत शिंदेंचा, तुम्ही त्याच भागातून येतात, अगदी मीरा भाईंदरपर्यंत तुम्ही नेतृत्व करता. या सगळ्या भागावर जर नजर टाकली तर इथे ज्या योजना सुरू आहेत त्या योजनामध्ये क्लस्टरची योजना खूप महत्त्वाची होती जी शिंदे साहेबांच्या काळात होती आणि तिच्यावरून जी धुसफूस सुरू आहे. आता भाजप म्हणतं ही योजना आमच्याकडे हवी, ती नको, क्लस्टरमुळे नुकसान होतं आहे, क्लस्टर म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं साधन आहे, काही राजकारणी त्यातून पैसा कमवतात. या आरोपांकडे कसं बघतात? ठाण्याचा विकास यातून होणार की नाही होणार? नाही, तुम्हाला सांगतो मी याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. 1997 साली मी एकनाथ शिंदेसाहेब ठाणे पालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि शिंदे साहेबांच्या वॉर्डामध्ये त्यावेळेचा तो किसन नगरचा भाग साईराज नावाची एक इमारत होती आणि ती धोकादायक आणि अनधिकृत इमारत होती. ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ती कोसळली आणि त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. लहान लहान 3-3, 4-4 वर्षाची मुलंसुद्धा त्यामध्ये गेली आणि त्यावेळेस ती सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये. मग नंतर मुंब्र्याला पडली, लोकमान्य नगरला पडली, कळव्याला पडली, विविध ठिकाणी पडत गेली. शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात तर 2-3 दुर्घटना अशा घडल्या आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं या अनधिकृत इमारती आहे, 4-4, 5-5 माळ्याची इमारती बनवली आहे, कंजेस्टेड आहे, म्हणजे एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीमध्ये सेकंडसुद्धा करता येतो एवढ्या त्या बनवलेल्या आहेत. त्यांचं लाईफसुद्धा 20-25 वर्षाच्या वरती नाही, पण ह्या डेव्हलप होऊ शकत नाही आणि डेव्हलप होऊ शकत नाही. मग काय करायला हवं तर क्लस्टरची अशी योजना काही आर्किटेक्टच्या माध्यमातून शिंदे साहेबांकडे आली आणि योगायोगानं ते मग राज्याचे सरकार आल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री झाले, नंतर नगरविकास त्यांच्याकडे विभाग आला आणि त्या माध्यमातून ती क्लस्टरची योजना बनवली. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, ठाण्यामध्ये किसननगर वागळे इस्टेट असू द्या, लोकमान्य नगर असू द्या, हजुरी असू द्या किंवा मुंब्रा कळवा असू द्या, ह्या म्हणजे 1980 ते 90च्या कालावधीमध्ये एवढ्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या की त्यामुळे आता त्यांचा विकास जर करायचा असेल तर क्लस्टरशिवाय पर्याय नाही आणि क्लस्टरला आवश्यक असलेल्या सगळ्या नियमावली जी आहे नगरविकास खात्यानं मंजूर केलेली आहे आणि त्यामुळे विरोधाला विरोध करून शिंदेसाहेब जर चांगलं काम करत असेल तर मला असं वाटतं क्लस्टरला पाठिंबा द्यायला पाहिजे. क्लस्टरची योजना लगेच होण्यासारखी नाही आहे, पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जर मोफत तुम्हाला घर द्यायचं असेल तर क्लस्टरशिवाय पर्याय नाही.